नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवरा बाप बनू शकत नव्हता तरीही बायको झाली गरोदर. ही घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. कविताचे लग्न 15 वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील एका तरुणाशी झाले होते. हा परिवार भिक्षा मागून आपली उपजीविका भागविणाऱ्यापैकी एक आहे. पारंपरिक व्यवसाय बाजूला सारून आता नव्या जमान्यातही त्यांनी जमून घेतले आहे. पण सुशिक्षित होणे म्हणजे चांगली नोकरी मिळवणे, पैसा कमावणे आणि आपले आयुष्य आरामात राहणे इतकाच समाज बहुतांशी लोकांचा दिसतो. विचारसरणी मात्र अजूनही बुरसटलेलीच आहे. वंशाचा दिवा हा त्यातीलच एक समज. वंश चालवायचा असेल तर आपल्याला मुलगाच हवा असा अट्टहास अनेक लोक करत असतात. भरपूर सुशिक्षित लोक समाजात आहेत, यात या परिवाराचाही समावेश होतो. कविताचे लग्न झाले. निसर्ग नियमाने ती आई होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. हा परिवार चिंतेत होता. अखेरीस त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय निवडला. कविताला 2016मध्ये तिच्या पतीसह सासू सासऱ्यांनी अहमदनगर येथील एका दवाखान्यात दाखविले. तेथे टेस्ट ट्यूब बेबी बाबत उपचार केले आणि त्यामुळे ती गर्भवती झाली. तिला मुलगी झाली. वास्तविक या परिवाराला मुलगा हवा होता, पण मुलगी झाल्याने ते नाराज झाले. आपला वंश चालवायचा असेल तर आपल्याला मुलगाच असला पाहिजे असे त्याचे सासू सासरे तिला सांगू लागले. दिवसामागून दिवस जात होते. 2020मध्ये कविताच्या सासूने सांगितले की तुझा नवरा बाप बनू शकत नाही. सासूचे हे बोलणे ऐकून कविता ही हादरली, पण तिचा त्यावर विश्वास बसला नाही. उलट आपल्या पतीबद्दल असले विचार ऐकून ती अधिकच चिडली. तिने त्याच रात्री जे काही आपल्या सासू आपल्याला बोलली होती ते आपल्या नवऱ्याला तिने सांगितले. तेव्हा त्यानेही शरमेने मान खाली घातली. आई सांगते ते खरे आहे असे त्यांनी तिला सांगितले. पतीच्या या बोलण्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण हे काय ऐकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सारे काही सुरळीत असताना हे काय भलतेच आपल्यासमोर आले या विचाराने ती हापकून गेली होती. तिला काही सुचत नव्हते. ती निराश झाली होती. एक मुलगी आहे, तिलाच मोठे करायचे असा विचार ती करू लागली. दिवसामागून दिवस जात होते. तिला पतीच्या कमजोरीबद्दल कळाल्यानंतर महिनाभराचा काळ लोटला असेल. तिचा पती हा कामानिमित्त बाहेर गेला होता. कविता घरी एकटीच होती. याचाच फायदा घेऊन सासू म्हणाली, तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही. त्यामुळे आपला वंश चालवण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे. म्हणून मी सांगते ते ऐक व तसेच कर. माझ्या भावाचा मुलगा देव यादव, याच्यासोबत तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. असे सासूचे अभद्र बोलणे ऐकून तिला तिची किळस आली. आपल्या सुनेला परपुरुषाशी संबंध ठेवायला लावणाऱ्या या सासूबद्दल तिला तिरस्कार वाटू लागला. कविताने या व्यभिचाराला स्पष्टपणे नकार दिला. ती ऐकत नाही, आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, त्यामुळे आपल्या वंशाला दिवा मिळणार नाही. या विचाराने तिची सासू सासरे चिडले. त्यांनी तिला बेदम मारहाण केली. पण कविता आपल्या मतावर ठाम होती, त्यामुळे सासू सासरे जास्त चिडले होते. याच कारणातून ते कविताचा छळ सुरू करू लागले. रोजच तिचे सासू सासरे तिचा अपमान करू लागले, शिवीगाळ करू लागले, मारहाण करू लागले. रोजच होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेरीस कविताने सासू सासऱ्याच्या म्हणण्याला होकार दिला. देव यादव हा नात्यातीलच होता, पण कविताची जवानी चाखायला मिळते म्हटल्यावर तो उतावीळ झाला होता. तिचे सासू सासरे सगळं स्वीकारणार असल्याने आपल्याला कसली भीती नव्हती. तिचा नवरा घरी नसताना देव यादवला घरी बोलावण्यात आले. तो बेडरूममध्ये कविताची वाटच पाहत बसला होता. कविता घरातील सारे कामे आटपून बेडरूममध्ये गेली तर बेडवर
देव यादव बसलेला होता. ती घाबरली. ती आल्या पावल्याने मागे फिरली, पण दारातच तिची सासू होती. तिने कविताला आतमध्ये ढकलले आणि बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. तर कविता ही जाळ्यात अडकली होती आणि अशा पद्धतीने देव यादवने तिच्याबरोबर कामक्रीडा उरकली. मुलासाठी ती पण त्याला कामक्रीडा करायला साथ देऊ लागली. रात्रभर कामक्रीडा केल्यावर देव यादव सकाळीच उठून आपल्या घरी निघून गेला. सुनेच्या या खोलीत परपुरुषाबरोबर होता याचा राग येण्याऐवजी सासू सासऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यानंतर कविताचा नवरा काही ना काही कामानिमित्त बाहेरगावी जाऊ लागला. नवरा बाहेरगावी गेला की देव यादव येऊन कविताशी संभोग करू लागला. हे करण्यासाठी कविताचे सासू सासरे हे त्याला पैसे देत होते. त्यानंतर काही दिवसांनी कविता गरोदर राहिली. ही गोष्ट तिने आपल्या सासू सासऱ्यासह आपल्या नवऱ्याला पण सांगितली. हे ऐकून सासू सासऱ्यांना आनंद झाला. ते तातडीने तिला घेऊन हॉस्पिटलला गेले आणि त्यांनी गावात पेढेही वाटले. पण तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र चिंता जाणवू लागली. आपण तर कधीच बाप होणार नाही हे त्याला माहीत होते, पण मग आता आपली बायको गर्भवती कशी झाली हा प्रश्न त्याला सतावू लागला. पहिल्या वेळी आपण टेस्ट ट्यूब बेबी केली, आता तर आपण कोणता उपचारही केला नाही. मग हे कसे काय झाले याचा संशय त्याच्या मनात आला. त्यांनी सगळी माहिती घेतली तेव्हा त्याला घडलेला सगळा प्रकार समजला. हे सारे ऐकून नंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कवितेच्या भावाला बोलावून घेतले आणि तिला तिच्या भावाबरोबर माहेरी पाठवून दिले. पण ते नांदायला तयार नाही आणि सासू सासऱ्यांनीही आपल्या कानावर हात ठेवल्यामुळे तिने पोलीस ठाण्यात दाद मागितली. सध्या तरी कविताचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सासू सासरे देव यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ती आता 5 महिन्याची गरोदर आहे, त्यामुळे तिच्यासमोर जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला याबाबत कमेंट करावे व क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.